या लोकांमुळं तुम्ही राहू देऊ बा तुला गप्प बस. या राज्यात इतक्या क्रूरपणाने एका मायमातीची छेड काढली जाते. तुम्हाला सगळ्याला हाकून देईन ना ए चेती गप्प बस चल ते खाली खाली. इतक्या क्रूरपणानं ही पहिली घटना घडली. छत्रपती शिवरायांचा इतका तिरस्कार केला जातो हे महाराष्ट्राने पहिला बघितलं. त्या सुद्धा अवलादी आहेत वा पैदा झालेल्या हे महाराष्ट्राने पहिला बघितलं. एका लेकीला तिची विटंबना केली जाते, तिचे वाईट भावनेने कपडे फाडले जाते. पण त्या वाघिणीला बाणावं लागेल. तिला रात्रीच फोन करून सांगितलं तू शेर निघालीस मराठ्यात, तू रडू नकोस. छत्रपती शिवरायांचा पुतळा उकळून फेकून द्यायचा या मानसिकतेतून आलेल्या पैदाशीला तू रोखायचं काम केलं. तू जिजाऊची खरी लेख शोभलीस. आम्ही पुरा राज्य तुझ्या माग आहे. तू फक्त रडायचं बंद कर. कारण छत्रपती आणि छत्रपतीचा अवमान करायला लागलेला अपमान तू थांबेल आहे. त्यामुळे तू रडायचं नाही. पुरं राज्य तुझ्या माग आहे. आम्ही आव्हान केलं नाही. आम्ही जर आव्हान केलं असतं आज इकडे यायचं तर तुमच्या बुलढाणा जिल्ह्यात मराठी बसली नसते. इतके करोडो मराठी बुलढाण्यात बसले असते. मला फक्त त्या जातीवादी पिलावळीला सांगायचंय ही जी लाभार्थी टोळी आमच्याकडे पण येते. आम्ही जेलात फेकली बरीच. इकडे असणारी ती काही टोळी पैदास ज्यांनी ज्यांनी हे कृत्य केलं फक्त ते, बाकीच्यांचा काही संबंध नाही याच्याशी. यांना एकच सांगतो, जरी आम्ही इथं कमी संख्येनं आहेत म्हणून तुम्ही जर अन्याय करणार असलात तर राज्यात नंबर 1 ला आम्ही आहेत. आम्ही सुद्धा दांडे उचलू शकतो. फक्त तुमच्यासारखा जातीवाद आम्हाला करायचा नाहीये. तुमच्यासारखा माज आम्हाला जातीचा नाहीये. आमच्यावरती छत्रपतींचे संस्कार आहेत म्हणून आम्ही जातीवाद करत नाहीये. आम्हाला त्या वाटावर आणू नको.